सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे लोकसभेच्या रिंगणात उतरले। भिवंडी लोकसभेमधून निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे यांच्या समोर आता निलेश सांबरे यांचं आव्हान आहे। पाहूयात। सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अनेक राजकीय घटना आणि घडामोडींना कमालीचा वेग आलाय। या सगळ्यात प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी अनेक नवोदित राजकीय प्राबल्य असलेले उमेदवार या लढाईत उतरले। याच नवोदितांच्या गर्दीत एक नाव सातत्याने चर्चेत येत आहे, ते म्हणजे भिवंडी लोकसभेतले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे। निलेश सांबरे हे नाव सामाजिक क्षेत्रात काही नवीन नाहीये, मात्र सध्या राजकीय वलयात हे नाव सातत्याने पुढे येत आहे। याचं कारण आहे भिवंडी लोकसभेची निवडणूक। 2 वेळा खासदार राहिलेले भाजपचे कपिल पाटील यांनाच पुन्हा भाजपने यावेळेस संधी दिली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली हक्काची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या उमेदवारीसाठी आपल्या पदरात पाडून घेतल्यानं या भिवंडी लोकसभेच्या रणसंग्रामाला एक वेगळं वलय प्राप्त झालंय। मात्र या सगळ्यातून सर्वात जास्त चर्चा चालू आहे ती जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांची। सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, स्वभावातला साधेपणा, वक्तशीरपणा, अभ्यासू, मितभाषी आणि धाडसी नेतृत्व, बांधकाम, सरकारमान्य ठेकेदारी क्षेत्रात अल्पावधीत त्यांनी आपली छाप उमटवली आहे। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरीव कार्य त्यांनी केलंय। शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर अनेक मोफत उपक्रम त्यांनी राबवले। राजकीय पाठबळ नसताना ठाणे पालघर जिल्ह्यातील नागरी समस्या आणि युवकांच्या प्रश्नांचा ते सातत्यानं पाठपुरावा करत आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले आहेत। 31 पोलीस अकॅडमी आणि 8 CBSE इंग्लिश स्कूल त्यांनी सुरू केल्या। रुग्णांना उपचारासाठी 130 बेडचं अद्ययावत रुग्णालय त्यांनी सुरू केलंय। दिव्यांग मुलांसाठी निवासी शाळा सुरू करून 105 मुलांचं पालकत्व देखील त्यांनी स्वीकारलेलं आहे। कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय निलेश सांबरे यांनी घेतलेली गरुड झेप ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे। त्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली वाढती लोकप्रियता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांची सर्वात मोठी ताकद ठरते आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।